आज होती भाऊबीज. तर नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी उठली, मस्तपैकी हेअर वॉश केले आणि भाऊबीज असली की सगळी धावपळ असतं, जेवण वगैरे करायचं असतं. कारण आमच्या आईंचे पण भाव येतात आणि माझे पण भाव येतात. तर सकाळी पहिलं तर मी रांगोळी वगैरे काढायला घेतली. उंबरठ्याजवळ अशी छोटीशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर भाऊबीजची बाजूला काढत होती. ती तर माझी कंप्लीट झालेली आणि मला रोज रांगोळी काढायला खूपच आवडतं. भावांची येण्याची खूप सारी तयारी करायला लागते, पण ते कसं वर्षातून एकदाच सण असतो, त्याच्यामुळे एक्साइटमेंट पण खूप असते. माझे भाव तर रात्रीच येतात आणि आमच्या आईंचे भाव वगैरे सकाळीपासून येतच असतात. सो सगळी तयारी करायची होती आणि सगळं डेकोरेशन करायचं होतं. मला असं डेकोरेशन करायला खूप आवडतं सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर अशी माझी छोटीशी रांगोळी अशी डन झालेली आहे आणि इथे मी काढलेली भाऊबीज स्पेशल रांगोळी. त्याच्यानंतर माझ्या आईंचे भाव आमचे यायला लागले. मग त्यांच्यासाठी तेही पूजन वगैरे केलेलं. मग इथे पुऱ्या वगैरे चालू होते. आमचं जेवण वगैरे तर रेडीच होतं सगळं. मग काय एकेकाला गिफ्ट वगैरे आणि खूप सुंदर वाटतं. असं मी बाजूला डेकोरेशन केलेलं आणि थोडीशी रांगोळी आणि मी अशी रेडी झालेली. तर हा आहे माझा सर्वात मोठा भाव. त्यांना जे जे गिफ्ट हवं होतं ते मी त्यांना गिफ्ट दिलेलं भाऊबीजसाठी. प्रत्येकाला वेगवेगळं हवं होतं. सो त्यांना जे हवं आहे ते त्यांना दिलं. आणि हो, मी 3 भावांची एकटीच लाडकी बहीण आहे. सो माझे लाड खूप होतात आणि मला पण जे हवं ते गिफ्ट मिळतं. आणि मी अशी छोटीशी रांगोळी काढलेली. हा एक माझा भाव आहे आणि एकूण माझे 3 भाव आहेत. जास्त भावांचा खर्च पण नाही. इनमीन 3 भाव, त्यांची मी एकुलती एक बहीण. आणि मग अशा प्रकारे भाऊबीज पण संपली आणि दिवाळी पण संपली. बाय.